मुलगा होता. एमपीएससीच्या प्रिपरेशनसाठी 5-6 वर्ष त्याने स्वतःला वेळ दिला, पण चला त्याच्यामध्ये झालं नाही. त्याच्यानंतर त्याने तसं चुकीच्या गोष्टी ऐकून फेक एक्सपिरियन्स कुठून तरी मॅनेज केला, लाखो रुपये देऊन. त्याच्यावर त्याला जॉबही चांगला भेटला आणि पॅकेजही ठीकठाक होतं. पण जेव्हा तो कंपनीत डे 1ला कामाला गेला तेव्हा रिअल टाइम काम त्याला जमत नव्हतं. तरी त्यातल्या त्यात आजूबाजूच्या टीम मेंबरला विचारून वगैरे कसं तरी त्याने काही महिने काढले आणि त्याला असं वाटलं चला मी आता सेट झालोय. मग त्याचं वय वगैरे ठीकठाक असल्यामुळे लग्नही झालं मध्यंतरी आणि कंपनीमध्ये मल्टिपल व्हेरिफिकेशन राऊंड्स होतात आणि क्लायंटचे सेपरेट व्हेरिफिकेशन राऊंड आजकाल होतातच होतं बॅकग्राऊंड. तर 9 ते 10 महिन्यानंतर तो क्लायंटच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला आणि मी असं म्हणेल की त्याला कंपनीतनं काढून नाही त्याला हाकलून देण्यात आलं. एवढ्या दुर्दैवी परिस्थितीनंतर तो आणि त्याचे पॅरेंट्स जेव्हा मला भेटायला आले होते तो मुलगा अक्षरशः रडत होता. कारण असं आहे तो स्वतःच्या बायकोलाही नाही सांगू शकत आहे आज की करिअरमध्ये त्याच्यासोबत काय झालं. कारण जर त्याने सांगितलं तर त्याची जी बायको आहे तिच्या माहेरचे जे लोक आहेत ते यांना म्हणतील की तुम्ही आम्हाला फसवलं. म्हणजे त्याचं करिअर तर बरबाद झालेलंच आहे, पर्सनल लाईफ पण कुठेतरी खूप जास्त डिस्टर्ब व्हायची वेळ आलेली आहे. एवढी दुर्दैवी परिस्थिती या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत फेक एक्सपिरियन्स वगैरे याच्यामुळे त्या स्टुडंटची होती. जवळ रडत होता लिटरली अक्षरशः तो केबिनमध्ये. त्याला मग बाकीच्या गोष्टी थोड्याशा सकारात्मकपणे मी सांगून कसं आपण यातनं पॉझिटिव्हली बाहेर निघू शकतो विदाऊट डुईंग एनी रॉंग थिंग ह्या गोष्टीचं गायडन्स केल्यावरती मग कुठेतरी आता तो आमचा स्टुडंट आहे आणि स्टेप बाय स्टेप तो अपग्रेडेशनवरती फोकस करतोय जेणेकरून त्याला जेन्युइनली करिअर स्वतःचं चालू करता येईल.